लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बातमी येते नांदगाव येथून। नाशिक जिल्ह्यातील चांदवड मंडळ अधिकारी प्रवीण गणपत प्रसाद यांनी सातबारामध्ये नोंद मंजूर करण्याकरता 2000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले। त्याच्या विरुद्ध चांदवड पोलीस स्टेशन ग्रामीण, नाशिक ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। या कारवाईबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की तक्रारदार यांनी काळखोडे गाव तालुका चांदवड येथे जमीन खरेदी केली होती। त्यांची सातबारामध्ये नोंद करण्याकरता तक्रारदार यांनी तलाठी वाकी खुर्द यांच्याकडे अर्ज सादर केला असता तो अर्ज मंडळ अधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी आला होता। या प्रकरणाची चौकशी अनुषंगाने तक्रारदार यांनी 12 फेब्रुवारी 2025 रोजी बुधवारी याबाबत मंडळ अधिकारी यांच्याकडे विचारणा केली असता त्यावेळेस मंडळ अधिकारी प्रवीण प्रसाद यांनी तक्रारदार यांच्याकडे सदर नोंद मंजूर करून घेण्याच्या मोबदल्यात 2000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। त्याबाबत 13 फेब्रुवारी 2025 रोजी गुरुवारी पंचांसमक्ष पडताळणी केली असता मंडळ अधिकारी प्रवीण प्रसाद यांनी मागणी करून ती दिनांक 13 फेब्रुवारी 2025 रोजी 2000 रुपये लाच पंचांसमक्ष स्वीकारली म्हणून मंडळ अधिकारी प्रवीण प्रसाद यांच्या विरुद्ध चांदवड पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक युनिट सापळा अधिकारी अमोल सदाशिव वालझाडे, पोलीस निरीक्षक लाचलुचपत विभाग नाशिक सापळा पथक पोलीस हेड संदीप हांडगे, पोलीस नाईक सुरेश चव्हाण, पोलीस हेड विनोद पवार यांनी ही कारवाई केली। रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक।